आणि पालक व विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ BMS BHMSचा फर्स्ट राऊंडचा काय होता व BHMSचा काय होता आणि काय राहणार आहे सेकंड राऊंडला ते आपण पाहणार आहोत। BHMSचे किती कॉलेजेस आहे ती कमेंटमध्ये जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट केल्यामुळे हा व्हिडिओ BHMSसाठी आपण बनवत आहोत कट ऑफसाठी। फर्स्ट राऊंडला BHMSचा कट ऑफ ओपन कॅटेगरी 228 मार्काला या विद्यार्थ्याला BHMS प्रायव्हेट कॉलेज मिळालेला आहे। OBC कॅटेगरी 223 मार्काला या विद्यार्थ्याला BHMS कॉलेज मिळालेला आहे। SC कॅटेगरी 223 मार्क, ST कॅटेगरी 181 मार्कावरती BHMS प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे। VJ कॅटेगरी 233 मार्कावरती या विद्यार्थ्याला मिळालेला आहे। NT1 कॅटेगरी 213 मार्क, NTD कॅटेगरी 231 मार्क, NTC कॅटेगरी 234 मार्क हा BHMSचा कट ऑफ आहे व प्रायव्हेट कॉलेजचा आहे। SCBC 216 मार्कावरती या विद्यार्थ्याला कॅप राऊंड फर्स्टमध्ये BHMS कॉलेज प्रायव्हेट मिळालेला आहे। EWS 235 मार्कावरती या विद्यार्थ्याला प्रायव्हेट BHMS कॉलेज मिळालेला आहे। प्रायव्हेट BHMS कॉलेजची संख्या 30 आहे व एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे। जळगाव येथे फक्त एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे। BHMS कॉलेज 30 आहेत। YMT होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई, विर्ले पार्ले, पुन्हा पुणे, पुन्हा कॉलेज साताऱ्याला एक आहे, अहमदनगरला आहे, असे 30 कॉलेजेस आहेत। त्याची मी लिस्ट टाकलेली आहे, ते तुम्ही पहा व दुसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही नाव टाकू शकता। त्याचे 30 कॉलेज आहेत BHMSचे। अनेक असे विद्यार्थी आहेत ते सर्व कॉम्पिटिशनमध्ये अवलंबून आहे त्यांच्यावरती। राऊंड 2 मध्ये सर्व कॅटेगरीसाठी 200 वर कट ऑफ जाऊ शकतो। ज्या विद्यार्थ्यांना 200 पेक्षा कमी मार्क आहेत कॅप राऊंड 3-4 मध्ये तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे। सेमी प्रायव्हेट कॉलेजला 180 मार्कावरती ॲडमिशन मिळालेलं आहे फर्स्ट राऊंडला BHMSला। स्टेट कोट्यामध्ये जे काही कॉम्पिटिशन होतं ते ऑल इंडिया कोट्यामध्ये कमी प्रमाण आहे। तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला 180 ते 185 मार्कावरती ऑल इंडिया कोट्यामध्ये विद्यार्थ्याला BHMS कॉलेज मिळालेलं आहे। 180 ते 170 मार्कापर्यंत BHMSचा कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे थर्ड किंवा 4 राऊंडला। स्टेट कोट्यामध्ये तुम्ही इन्शुरन्स कोटा, आउट ऑफ कोटा किंवा ऑल इंडिया कोटा असं ऑप्शन तुमच्याकडे खूप आहेत। आउट ऑफ कोटा विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही, 2 ते 3 ऑप्शन ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी। विद्यार्थी व पालकांना ही माहिती असणं गरजेचं आहे। आपण एकाच राऊंडवरती अवलंबून असणं गरजेचं नाही। ऑल इंडिया कोट्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे आणि स्टेट कोट्यामध्ये बी विद्यार्थी व पालकांना ही माहिती असणं गरजेचं आहे। एकच ऑप्शन हाताशी ठेवू नका, त्यात कट ऑफ जर हाय साईडला गेला तर पालकाच्या हाताशी फक्त निराशा लागेल। त्यामुळे तुम्ही हातामध्ये कमीत कमी 2 ते 3 ऑप्शन ठेवणं गरजेचं आहे। धन्यवाद। अशीच माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।